हाय! सगळ्यांना नमस्कार. तर आज आपण ही वॉल ट्रान्सफॉर्म करणार आहोत. ही आहे माझ्या बाल्कनीची वॉल. जे लाँग अवेटेड व्हिडिओ होता, तो आज आपण कंप्लीट करणार आहोत होपफुली. तर चला बघूया या वॉलचं ट्रान्सफॉर्मेशन. सो लेट्स सी द ट्रान्सफॉर्मेशन. पण त्याआधी मी काही डिझाईन्स रेडी करून ठेवले आहेत. एक चॉकने मार्क करून ठेवलेलं आहे आणि मास्किंग टेपनी मास्क करून घेतलंय डिझाइन एलिमेंट्स. तर चला बघूया या वॉलचं ट्रान्सफॉर्मेशन साठी लागणार आहे एक रोलर ब्रश, कलर आणि एक बाउल. तर मी विचाराल बाउल का यूज करते हे, कारण की माझ्याकडे प्लेट अवेलेबल नव्हती, सो मी बाउल यूज करते. तिला थोडंसं स्प्रेड करेल आणि सगळ्यात पहिले आपण पेंटिंग लाईट कलरनी सुरुवात करू. तर ही आहे माझी बाल्कनी वॉल. ना कलर, ना वाईब्स, ना पर्सनॅलिटी. दररोज इथून जाताना वाटतं याला काहीतरी एस्थेटिक करायला पाहिजे. पिंट्रेस्टवर खूप आयडियाज बघितले. मिनिमल, टेक्स्चर्ड, बोहो, अर्धी टोन्स आणि शेवटी डिसाईड केलं वॉर्म बोहो आर्क वॉल करायची. रोलर ब्रशने खरंच माझं लाईफ खूप इझी झालं. वॉल पेंट. चला. मास्किंग टेप यूज केल्यामुळे पेंटिंगचं काम अगदी सोपं झालं. आज हीच वॉल कम्प्लिटली ट्रान्सफॉर्म होणार आहे एका कोझी बोहो कॉर्नरमध्ये. आणि ऑनेस्टली मला पण आयडिया नव्हता फायनल लुक इतका सुंदर दिसेल. पहिला कोट झाल्यावरच वाईब बदलायला लागली. मी लिटरली प्रत्येक 2 मिनिटांनी दूर जाऊन वॉल बघत होते. इन केस जर लाईट शेड वाटत असेल तर आपण परत त्याला डबल कोट करू शकतो. बट या केसमध्ये आय एम फाईन विथ दिस कलर. किती लवकर हा कलर सुटतो ते बघ मोमेंट. त्याची मी खूप दिवस झाले वाट बघत होती. आता मी याला आतल्या साईडने मास्क करून घेतलंय जेणेकरून आपण हा पोर्शन व्यवस्थित करेल. चला नेक्स्ट कलर करायला घेऊया, दॅट इज रॉयल येलो. आता टाईम होता मेन पार्टचा. बोहो आर्क. स्ट्रेट लाईन मॅनेज होते पण परफेक्ट आर्क कसरतच. मला दिसत आहे आणि ते क्लिअर. पण हळूहळू शेप दिसायला लागला आणि एक्साइटमेंट डबल झाली. आहे ना सिंपल. जर तुम्हाला काही इव्हन ऑड्स वाटले तर तुम्ही नॉर्मल ब्रश घेऊन परत एक वेळा आउटलाईन करू शकता. तर ऍक्च्युली मी सिक्वेन्स असा ठेवला की मी सगळ्यात पहिले लाईट कलर करून घेतला आणि मग त्याच्यानंतर मीडियम आणि मग त्याच्यानंतर लास्ट डार्क. सो लास्ट कलर काय असेल ते नक्की कमेंट करून कळवा. इट्स अ सरप्राईज. सो कम्प्लीट आहे आपला सेकंड कलर. आणि हा जो ब्रश असतो तो तुम्ही एक ब्रश यूज करून पूर्ण वॉल पेंट करू शकता. नॉट निडेड की तुम्हाला प्रत्येक कलरसाठी वेगवेगळे ब्रश वापरायचे आहेत. तो हा तुम्ही कलर सिंपल वॉटर बेस्ड कलर असतो, तो आपण पाण्याने धुवून सुद्धा रियुटिलाइज करू शकतो. मी पण तेच करते आहे. बघा मी तुम्हाला बोलली होती ना की हा आपण ब्रश रियुटिलाइज करू शकतो. किती स्वच्छ निघाला आहे. सो तुम्ही पण असंच करा जेणेकरून कॉस्ट कटिंग सुद्धा होईल आणि आपलं मेकओव्हर अगदी बजेटमध्ये होईल. तर आपला फायनल कलर आहे हा ग्रीन. आय डोंट नो याचा एक्झॅक्ट शेड, बट मी एक कोड नोट करून आणलाय. बघा तुम्हाला आवडला तर नक्की यूज करा. तर बघा आपले तिन्ही शेड्स रेडी आहे आणि या आर्टला बोहो आर्ट म्हणतात. जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही सुद्धा ट्राय करा. फायनल ट्रान्सफॉर्मेशन साठी स्टे ट्यून. बघूया हा कलर सुकला आहे का. नक्कीच सुकलेला आहे कारण की हे कलर्स जास्त वेळ घेत नाही सुकायला. हे वॉल एक्सटेरियर पेंट्स आहेत चांगल्या क्वालिटीचे. सो अगेन मोस्ट एक्साइटिंग पार्ट. फायनली
तुम्हाला कसं वाटतंय नक्की कमेंट करून कळवा. बिकॉज आय एम लव्हिंग इट. वाव. आता काही काही ठिकाणी मला इथे इव्हन ऑड दिसत आहे. सो मी त्यांना नीट करते नॉर्मल ब्रश यूज करून. कलर आणि एक छोटासा ब्रश. तर वरचा पार्ट सुद्धा मी करून घेतलेला आहे. हे बघू शकताय. आणि कसं दिसते आहे नक्की सांगा. आय होप तुम्हाला ही डिझाईन दिसते आहे. मी चॉकने एक ब्लूप्रिंट काढून घेतलेला आहे. तर आता आपण ब्लॅकने याला आउटलाईन करू. ओके चला. तर हा सुद्धा मी एक्सटिरियर पेंट आणला आहे जो की उन्हामध्ये बिलकुल खराब होणार नाही, फेड होणार नाही आणि वॉटरप्रूफ. कसं वाटते फर्स्ट लुक? एका आर्टिस्टला अशा कामात खरंच आनंद मिळतो. मलाही मिळतो का? कसं वाटते आहे ही डिझाईन? नक्की कळवा. एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तर हे आहे माझं फायनल वॉल ट्रान्सफॉर्मेशन. कसं वाटलं नक्की सांग. खरंच ही सेम वॉल आहे यावर अजूनही विश्वास बसत नाही. आधी ही फक्त एक बाल्कनी होती, आता हा माझा पीस कॉर्नर झाला आहे. मॉर्निंग कॉफी असो किंवा रात्रीचा रिलॅक्सिंग टाईम, आता मला सगळ्यात जास्त इथे बसायला आवडतं. तर कसं वाटलं हा बाल्कनी मेकओव्हर? तुम्ही पण असा बोहो वॉल ट्राय करणार का? ट्रान्सफॉर्मेशन व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.